सोना आणि चांदीच्या दागिन्यांच्या नवनवीन डिझाईन्स आपल्याला नेहमीच आकर्षित करतात। विशेषतः महिलांना या सोनं चांदीच्या दागिन्यांचं विशेष आकर्षण असतं। दागिन्यांचे डिझाईन हे खरेदी करताना नेहमीच महत्त्वाचेही समजले जातात। मात्र हे डिझाईन तयार करण्यासाठी लागणाऱ्या डाय भारतात आपल्या राज्यातील पालघरच्या समुद्र किनाऱ्यालगत गावांमधील एकमेव ठिकाणी तयार केले जातात। मागील 100 पेक्षा अधिक वर्षापासून डहाणूच्या चिंचणी ते डहाणू खाडीपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांवरील 10 ते 15 गावांमध्ये हा डाय मेकिंग व्यवसाय मच्छीमारीला एक पूरक व्यवसाय म्हणून करण्यात येतोय। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। सोने आणि चांदीच्या दागिन्यांसाठी डाय ही अत्यंत महत्त्वाची आहे। दागिन्यांचा आकार आणि त्याचे नक्षीकाम करण्यासाठी डाय हा एकमेव पर्याय आहे। विशेष म्हणजे देशात या डाय मेकिंगचा व्यवसाय पालघर जिल्ह्याच्या डहाणूतील चिंचणी, वाढवण, वरोर, डहाणू खाडीसह परिसरातील 8 ते 10 गावांमध्ये केला जातो। सुमारे 100 पेक्षाही अधिक वर्षांपासून या भागात हा डाय मेकिंगचा व्यवसाय सुरू असून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो। ही डाय आम्ही सोनार लाईन मध्ये जाते आणि ही डाय कलकत्ता, बँगलोर ह्या साईडला म्हणजे ह्याचा यूज जास्त होतो। परत महाराष्ट्रामध्ये पण होतो आणि हा व्यवसाय ना हा सर्व आम्ही ह्याच्यावरच आहे। तसं हे गिरायकातर्फे पण भेटते आणि एजंट तर्फे पण चालते। आता एजंट लोकांचं कसं ते लोक आम्हाला आणून देतात, सामान वगैरे आम्ही बनवून देतात। डाय मेकिंग हे तर माझे आजोबा वडील यांच्यापासून चालू आहे आणि ह्या धंद्याला कम से कम 80-90 वर्ष झाले असतील। आणि ह्या धंद्यामध्ये असं आहे का आम्ही ह्या नोकरीच्या अवलंबून नाहीत। ह्या म्हणजे आम्ही ह्या डायकामध्ये चालू आहेत आणि ह्या धंद्यात आम्ही अग्रेसर आहेत। पालघरच्या डहाणूसह परिसरात तयार होणाऱ्या या डायला देशभरासह परदेशातून देखील मोठी मागणी आहे। राज्यभरातील सोने व्यापाऱ्यांचा देशातील कलकत्ता, दिल्ली, मद्रास तसंच आखाती देशांमध्ये डायला मोठी मागणी आहे। अतिशय कलाकुसरीचं काम असलेल्या या डाय मेकिंगच्या व्यवसायातील कारागिरांसाठी शिक्षणाची फारशी गरज नसल्यानं पश्चिम किनारपट्टीवरील या भागातील काही मच्छीमार मासेमारीला पूरक व्यवसाय म्हणून डाय मेकिंगचा व्यवसाय करतात। यातून त्यांना उत्तम नफा मिळत असून स्वयंरोजगारामुळे येथील अनेक कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहेत। पहिले जी डिझाईन आहे ना ती हाताने म्हणजे बनवायची। आता कसं आता ही सीएनसी मशीन आला आहे ह्याच्यावर थोडं फास्ट होतं असं म्हणजे आता पूर्वी कसं हाताने टाइम लागायचा आता ह्याच्याने फास्ट होते थोडी चांगली फिनिशिंग वगैरे पण भेटते मग पुढून पण रिस्पॉन्स चांगला येतो असं। पूर्वी पारंपरिक पद्धतीनं हस्तकलेमार्फत या डाय तयार केल्या जात असत। मात्र आता काही प्रमाणात आधुनिक यंत्रसामग्री आली असली तरी काही विशेष आणि आकर्षित करणाऱ्या डायसाठी हस्तकलेचाच वापर आजही केला जातोय। मासेमारी आणि डाय मेकिंग हे परस्पर पूरक व्यवसाय या भागात समजले जात असून वाढवण बंदरामुळे या भागात या व्यावसायिकांमध्ये आपला व्यवसाय बंद होण्याच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 100% फटका बसण्याचा संबंध आहे। कारण हे जर बंदर आलं तर आम्ही इथे जो सुखा समाधाने जो आम्ही धंदा करत आहेत मच्छीमारी आणि प्लस डॅम मेकर हे पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे। आणि उद्ध्वस्त झाला आणि गव्हर्नमेंट की काही होणार नाही आम्ही पण बघितलं तर किनारपट्टी पूर्ण मच्छीमारी आम्ही जाणारच आहे। आणि जर किनारपट्टी पूर्ण तुम्ही डेव्हलप करायला गेलं तर आम्ही मग आमचा धंदा तर पूर्ण आम्ही पूर्णच उद्ध्वस्त होणार आहे। कोरोना काळात काही प्रमाणात डाय मेकिंग या व्यवसायाला उतरती कळा लागली होती। मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सध्या या व्यवसायाला सुगीचे दिवस आलेत। जितेंद्र पाटील, पुढारी न्यूज, पालघर।